आणि आता बातमी नागपुरातून। नागपुरात गो गॅस पाठोपाठ आता प्राईम फ्युएल कंपनीचे एलपीजी पंप सुद्धा बंद पडलेत। रिक्षात भरणारा एलपीजी गॅस 135 रुपयांवर पोहोचलाय। तर कोल्हापूर शहरातील एलपीजी गॅसचे प्रमुख पंप बंद झालेत। रत्नागिरीमध्ये सुद्धा अनेक भागांमध्ये डिझेल दरवाढ झाली असून तुटवड्यामुळे मासेमारी अक्षरशः ठप्प झाली आहे। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पेट्रोल पुरवठ्याला फटका बसतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये सावंगी परिसरात एलपीजी गॅस पंपावर 3 ते 4 किलोमीटरच्या रांगा लागल्यात। 2 दिवसापासून शहरातील एलपीजी पंप बंद असून एकच पंप सुरू आहे। जळगाव शहरातील 5ही एलपीजी गॅस पंप बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील एलपीजी गॅस पंपावर ऑटो रिक्षा चालकांनी गर्दी केली आहे। वाढत्या दरामुळे तसंच 5 ते 10 किलोमीटर जाऊन एलपीजी गॅस मिळत असल्यामुळे रिक्षा चालकांच्या अडचणीत वाढ झाली आहे। नागपुरात गो गॅस पाठोपाठ प्राईम फ्युएल कंपनीचे एलपीजी पंपही बंद झालेत। एलपीजी गॅसचा पुरवठा होत नसल्यामुळे पंप बंद झालेत। गेल्या 12 दिवसांपासून प्राईम फ्युएलचे एलपीजी पंप बंद आहेत। एलपीजी पंप बंद असल्यामुळे शहरातील रिक्षा चालकांना मोठा फटका बसलाय। कोल्हापुरातील एलपीजी गॅसची सेवा ठप्प होण्याच्या मार्गावर आहे। शहरातील एलपीजी गॅसचे दोन्ही प्रमुख पंप बंद झालेत। दोन्ही पंपावर गॅस संपल्याचा बोर्ड लावण्यात आलाय। गॅस पंप बंद झाल्यामुळे शहरातील रिक्षा व्यावसायिकांना मोठा फटका बसणार आहे। रत्नागिरीत डिझेल दरवाढ आणि तुटवड्यामुळे मासेमारी ठप्प झाली आहे। मच्छीमारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या डिझेलच्या दरात 23 रुपये विक्रमी वाढ झाली आहे। मच्छीमारांसाठी दिल्या जाणाऱ्या डिझेलची किंमत 92 रुपयांवरून 115 रुपयांवर पोहोचली आहे। रत्नागिरीतील मिरकरवाडा, नाटे, आंबोळगड, भाटिये, हरणे, गुहागर, पूर्णगडमधील मासेमारी ठप्प झाली आहे। जळगावात मुक्ताईनगरच्या हरताळा फाट्यावरील पेट्रोल पंपावर 500 लिटरच्या टाक्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल भरल्याचं समोर आलंय। शासनाचे नियम धाब्यावर बसवून पेट्रोल डिझेल टाक्यांमध्ये घेऊन जातानाची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत।